उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. उद्धव ठाकरेंचा 3 दिवसीय दिल्ली दौरा. इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित, तर शरद पवारांसह इतर नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती. विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार. दुपारी 2 वाजता विधिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक. अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष. बच्चू कडू घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. कर्जमाफीच्या आंदोलनासंदर्भात भेटून करणार चर्चा. छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते. इतिहास अभ्यासक पार्थ बावस्करांचा दावा. तर 11 मुस्लिम अंगरक्षकांचा आकडा कुठून आणला? बडे मुद्देमध्ये आनंद दवेंचा सवाल. उत्तराखंडच्या धरालीमध्ये ढगफुटी. संपूर्ण गाव झालं जमीनदोस्त. 50 पेक्षा जास्त घरं, हॉटेल ढिगाऱ्याखाली दबले. 4 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जण बेपत्ता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्तव्य भवनाचं करणार उद्घाटन. गृह परराष्ट्र मंत्रालयासह अनेक कार्यालय कर्तव्य भवनात होणार शिफ्ट. बच्चू कडू घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. कर्जमाफीच्या आंदोलनासंदर्भात भेटून करणार चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या क्रेडिट पॉलिसीची आज घोषणा. सणांपूर्वी व्याजदर कपातीची घोषणा करून सर्वसामान्यांना देऊ शकते भेट. ट्रम्प यांनी दिलेल्या टॅरिफ धमकी दरम्यान पुतीन यांची भेट घेण्यासाठी मॉस्को या ठिकाणी एनएसए प्रमुख अजित डोवाल दाखल. रशियासोबतचे संबंध आणखीन दृढ करण्यावर देणार भर. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या थराली गावात ढगफुटीसारखा पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजलाय. या ढगफुटीमुळे थराली गावातील अनेक घरं आणि बिल्डिंग जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. तर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पाहूयात. उत्तराखंडमध्ये निसर्गाचं तांडव. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उत्तरकाशीच्या धारालीत हाहाकार. देवभूमी अशी ओळख असलेल्या उत्तराखंडमध्ये जे घडलंय ते काळजाचा थरकाप उडवणार आहे. ही दृश्य पाहून धारालीत नेमकं काय घडलं असेल याची कल्पनाही न केलेली बरी. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगरावरून एक भला मोठा पाण्याचा लोंढा वाहत खाली आला. तो सोबत चिखल आणि दगडगोटे घेऊन वेगानं खालच्या दिशेनं आला. पण त्याच्या वाटेत अनेक घरं आणि मोठ्या इमारती होत्या. खरं तर तो लोंढा खाली येतोय याची कोणालाही कल्पना नव्हती. अत्यंत वेगानं तो लोंढा काळ बनवून खाली उताराच्या दिशेनं आला आणि बघता बघता त्यानं वाटेत येणाऱ्या परिसर आणि इमारतींना अक्षरशः गिळंकृत केलं. त्या प्रवाहाच्या तडाख्यात अनेक इमारती क्षणार्धात या गाळात गाडल्या गेल्या. जणू काही सुनामी यावी अशा प्रकारे ते सगळं चित्र होतं. खरं तर तिथे असलेल्या नागरिकांना बचावाची संधीही मिळाली नाही. पुन्हा एकदा पहा धारालीत काय घडलं ते. डोंगरावर ढगफुटीनंतर डोंगरावरून तो पाण्याचा प्रवाह खाली आला होता.
बघता बघता त्यानं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं होतं. त्यामुळे अवघ्या काही क्षणात त्या सगळ्या परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलं. घर आणि इमारती त्या गाळात बुडाल्या. या घटनेची माहिती मिळताच सरकारनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. पोलीस, NDRF आणि SDRF ची पथकं मदतीसाठी दाखल झाली आहेत. काशी जनपद के धराली क्षेत्र में बादल फटने की अभी सूचना आई है और बहुत तेज गति से मलबा आया है पानी के साथ. हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं. जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, NDRF, SDRF, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है. प्राथमिकता वही है कि लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जाए और हमारी आर्मी, NDRF, SDRF की टीमें वहां लगातार लगी हुई हैं. स्थानीय लोग की मदद से लोगों का रेस्क्यू किया जा रहा है. बेसुमार जंगलतोड आणि कॉन्क्रीटचं वाढलेलं जंगल यामुळे गेल्या काही वर्षात उत्तराखंडमध्ये ढगफुटीचे प्रकार वारंवार घडतायत. निसर्गाकडून दिल्या जाणाऱ्या या इशाऱ्यांकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. उत्तरकाशी जिल्ह्यातल्या खीरगंगा नदीला ढगफुटीनंतर महापूर आला. ढगफुटीनंतर संपूर्ण थरली गाव हा ढिगाऱ्याखाली गेलेला आहे. 50 ते 60 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. अशा महाप्रलयामध्ये एक चमत्कार घडलाय. हजारो टनाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला एक जण सुखरूप बचावलेला आहे. ढिगाऱ्यातून बाहेर निघतानाचा व्हिडिओ त्याचा समोर आलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होतोय. थरली गावावर आभाळ कोसळलं असताना एक व्यक्ती मात्र सुदैवानं बचावलेला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातल्या खीरगंगा नदीला ढगफुटीनंतर महापूर आला. ढगफुटीनंतर संपूर्ण थरली गाव हे ढिगाऱ्याखाली गेलं. 50 ते 60 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. मात्र अशा या महाप्रलयामध्ये हा चमत्कार घडलेला आहे. हजारो टनाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला एक जण सुखरूप बचावलाय. ढिगाऱ्यातून बाहेर निघतानाचा त्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. अरे भाग भाग 10 कुंटल क्या है, हजारों कुंटल के होंगे. तर नांदेडमधील 10 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत आणि त्यातील एका युवकानं व्हिडिओ करून ही माहिती दिलेली आहे. सचिन पत्तेवार या नांदेडच्या युवकानं उत्तराखंडमधील परिस्थितीची माहिती दिली आहे. अतिवृष्टी आणि ढगफुटी झाल्यानं सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे रस्ते बंद असून नांदेडचे 10 पर्यटक अडकले. सगळेजण सुखरूप असल्याचं सचिन यांनी सांगितलेलं आहे. ही उत्तराखंडमधली दृश्य आपण पाहतोय. नांदेडमधले, महाराष्ट्रातल्या नांदेडमधले 10 पर्यटक इथे अडकले असल्याची माहिती मिळते. कशा प्रकारे या इमारती कोसळतायत ते या दृश्यांमध्ये कैद झालेलं आहे आणि 50 ते 60 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सध्या मिळते. उत्तरकाशी जिल्ह्यातल्या खीरगंगा नदीला ढगफुटीनंतर महापूर आलाय. काही इमारती कोसळल्या आणि ही सगळी दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत. ढगफुटीनंतर संपूर्ण थरली गाव हे ढिगाऱ्याखाली गेलेलं आहे. अतिशय भयावह अशी ही दृश्य. उत्तराखंडमधल्या खीरगंगा नदीला महापूर आला आणि त्यामुळे कशा प्रकारे हे नुकसान झालेलं आहे किंवा 50 ते 60 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आतापर्यंत मिळते. महाराष्ट्रातल्या नांदेडमधले 10 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत. मात्र ते सुखरूप असल्याची माहिती नांदेडच्या युवकानं सांगितलेली आहे. मी सचिन पत्तेवार, नांदेडहून आलेले आम्ही काही जण घटनास्थळाजवळ आहोत. तिथे तुफान पाऊस सुरू असून सगळ्याच नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत. आमच्या ग्रुपमधले 7 जण इतर ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही तिघे दुसऱ्या लोकेशनवर आहोत. तर कृपया कोणी यायचा विचार करत असेल तर सध्या येणे टाळावे.